किसानों को बड़ी राहत देने का दावा करते हुए चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि खेत समतलीकरण, खेती और खेत में घर निर्माण के लिए मिट्टी मुरूम लाने पर अब आवश्यक अनुमति की जरूरत नहीं होगी। साथ ही उन्होंने वंदे मातरम का पूरा गीत गाने और मतदाता सूची सुधार अभियान में सहयोग की अपील की है। शेतकऱ्याच्या शेताचं सपाटीकरण करायचं असेल, शेतकऱ्यांना शेती करता जमीन लेवल करायची असेल, शेती उपयोगाची करायची असेल, याकरता जर शेतकऱ्याला माती आणि मुरूम वगैरे लागणार असेल, याकरता कुठलीही रॉयल्टी आता लागणार नाही। तहसीलदार, तलाठी, पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस कुठल्याही तलाठ्यावर कारवाई करणार नाही असे आदेश देण्यात आले आहे। आणि त्यामुळं शेतकऱ्यांना शेती उपयोगी मातीचं सपाटीकरण करण्याकरता कुठून त्या ठिकाणी माती आणावी लागली याकरता कुठल्याही परवानगीची गरज राहणार नाही। यापूर्वी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला तलाठी पकडायचे, तहसीलदार पकडायचे आणि 1 लाख रुपये दंड करायचे। आता शासनाने निर्णय घेतलेला आहे, तर शेतकऱ्यांच्या शेतरस्ते असतील, शेतकऱ्यांचे वहिवाटीचे रस्ते असतील, शेतात घर बांधायचं असेल, शेती उपयोगी शेती जमीन करायची असेल, सपाटी करायचं असेल, लेवलीकरण करायचं असेल, सर्वांकरता आता रॉयल्टी लागणार नाही। कुठलाही ट्रॅक्टर आमचे तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर आणि तलाठी पकडणार नाही। ज्या ठिकाणी एखादं महसुलीचं नाला वगैरे असेल, तिथून काढायची असेल तर तलाठीची परवानगी घ्यावी लागेल। पण त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्याचे ट्रॅक्टर शेतमालाकरता, शेतीच्या कामाकरता, शेतघराकरता जे काही गौणखनिज वापरेल किंवा जी काही माती मुरूम वापरेल याकरता कुठलीही रॉयल्टी आता लागणार नाही किंवा ट्रॅक्टर पकडणार नाही। मला पृथ्वीराज चव्हाणजीला हे सांगायचं आहे की शिळ्या भाकरी का खाता? शिळ्या भाकरी का खाता? आता तुम्ही वर्तमानाचं बोला ना, भविष्यात कोणी काय केलं, भविष्यात हे झालं होतं, एक आत्मकथा लिहा, वाचतील लोक तुमची आत्मकथा। पण हे आता मीडियामध्ये अशा पुढ्या सोडणं काही योग्य नाही। माझे पृथ्वीराज चव्हाणजीला विनंती आहे की भूतकाळामध्ये कोणी आता विश्वास ठेवत नाही, वर्तमान आणि भविष्य यामध्ये पृथ्वीराज चव्हाणजींनी काळजी घेतली पाहिजे। आमच्या प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक सभागृहामध्ये, विधिमंडळ सभागृह, राज्य सरकारचे कार्यक्रम असेल, केंद्र सरकारचे कार्यक्रम असेल, शासकीय कार्यक्रम असेल, शाळा असेल, सर्वीकडे पूर्ण वंदे मातरम त्या ठिकाणी गायलं जात आहे। आणि खरं तर याला कोणी समर्थन नाही। वंदे मातरम गीत पूर्ण गायला पाहिजे। देशाच्या सरकारने कायदा केलेला आहे, या कायद्याचं पालन केलं गेलं पाहिजे आणि वंदे मातरमच्या माध्यमातून आपल्या देशाचे संस्कार, संस्कृती, विरासत आपल्या सैनिकांनी, आपल्या वीर जवानांनी या देशाकरता केलेलं समर्पण, त्याग याचा आधारावर आणि भारत मातेला उच्च स्थान मिळावं, भारत मातेचा झेंडा जो तिरंगा झेंडा आहे हा जगामध्ये सर्वोच्च स्थानावर असावा, याकरता हे जे येणाऱ्या पिढीला एक आत्मसन्मान देणारं, संस्कार देणारं गीत आहे। या गीताचं संपूर्ण जनतेने, या देशातल्या जनतेने, महाराष्ट्र जनतेने पालन करावं, संपूर्ण वंदे मातरम म्हणावं। आता असं आहे की ते CJPचे नेते काय शाळेत जात आहे, तिथले मंत्री, तिथले जे अधिकार आहेत त्या अधिकाराला घेऊन गेलं पाहिजे। कोणी केव्हाही कुठं घुसन सरकारी व्यवस्थेमध्ये असं चालत नाही। त्यामुळं काही इंटिमेशन देऊन पोलिसांना, व्यवस्थेला इंटिमेशन देऊन उद्या कोणी कुठं घुसतं, कोणी कुठं काही मीडिया दाखवतं, मीडिया ट्रायल करतं, अरे बाबा त्या कळवलं पाहिजे शिक्षण अधिकाऱ्याला, त्यामुळे शाळेत यायचं आहे, कुठल्या तरी व्यवस्थेला कळवलं पाहिजे। आजकाल मीडिया ट्रायल करण्याची सर्वांना सवय झाली आहे। नाही, तिने जर वस्तुस्थिती मांडली असेल, तिने योग्य पद्धतीनं सरकारकडे आपल्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही चुकीचं होत असेल त्या दृष्टीने मांडलं असेल तर त्याच्या अंगणवाडी सेविकर कुठली कारवाई करणे योग्य नाही। परंतु कुठल्या विषयावर कारवाई झाली बघावं लागेल, त्याच विषयाला धरून नाही का, कारण विषय वेगळे असतात आणि विषय वेगळे सांगितले जातात। त्या अंगणवाडी सेविकेनी जर खरंच त्या ठिकाणी तिथल्या चुकीच्या पद्धतीनं जे काही तिथे जे काही आपलं मध्यान्ह भोजन असेल किंवा जो काही फूड आपण पुरवतो त्यात काही गडबड झाली असेल तर नक्की मी सुद्धा लक्ष टाकेल।
दिलासा कशा प्रकारे देण्याचा प्रयत्न सरकार करतं? कुठे? साखरेचे दर सणासुदीच्या वाढले आहेत. तोंडावर साखरेचे दर वाढलेले आहेत. आता याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार यावरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय निघेलच. माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष टाकलेलं आहे. निश्चित ते केंद्राशी बोलून जी काही स्टॉकची पोझिशन आहे किंवा जे काही तिथे साठा कमी जास्त असेल किंवा जे काही पुरवठ्यामध्ये काही परिस्थिती निर्माण झाली असेल त्यामुळं किंवा वेगवेगळ्या कारणामुळं आजकाल लोकांनी शुगर केन कारखान्यांनी साखर न बनवता डायरेक्ट इथेनॉलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पार्टिसिपेशन केलं आहे. म्हणजे आधी साखर बनवायचे कारखानदार, पण आता इथेनॉलची प्रक्रिया आल्यामुळं डिरेक्टली आपण साखरला बायपास करून इथेनॉल बनतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर साखर साठा किंवा साखर बनण्याची पद्धती कमी झाली असेल वगैरे असं काही जरा आम्हाला पूर्ण या ठिकाणी केंद्र राज्य सरकारचा समन्वय करून यातून मार्ग काढता येईल. आमच्या पक्षामध्ये डोकवण्याची फार पद्धती पृथ्वीराजजींनी करू नये. आमच्या पक्षामध्ये सामूहिक निर्णय करणारा पक्ष आहे. मोदीच्या नेतृत्वातच सारे त्या ठिकाणी आम्ही काम करतो. आमचा या ठिकाणी पारिवारिक व्यवस्थेतून चालणारा पक्ष आहे आणि या ठिकाणी कुठली भानगड होत नाही. व्यवस्थेतनंच या ठिकाणी कुठलाही सिलेक्शन होतं, कुठली निवड होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वातच या देशामध्ये आम्ही पुढे चाललेलो आहे. माननीय अमित शहाजी, माननीय आम्ही सर्व हे माननीय पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वात काम करतो. त्यामुळं कुणालाही पंतप्रधान होण्याची घाई, राज्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची घाई, कुठेच कुणाला घाई नाही आहे. आमचं नेतृत्व सक्षम आहे, तेच त्या ठिकाणी निर्णय करणार आहे. नाही, SIR मध्ये सर्वच पक्षाच्या लोकांनी आपापले बूथ लेवल जे एजंट आहे त्यांना या कामी लावून BLO जो आहे त्यांच्यासोबत बसवून जे काही नावं SIR मध्ये आले नाही, जे पर्सेंटेज कमी, आता पुन्हा एक टप्पा आहे. त्या टप्प्यामध्ये 10 दिवस वाढलेले आहे. या 10 दिवसामध्ये प्रत्येक घरी जाऊन जे नाव सुटलेले आहेत त्या नावाचा शोध घेणे. तर मृत झाले ते कमी होणार, स्थानांतरण झालं ते कमी होणार, ज्या ठिकाणी बोगस आहे ते कमी होणार, एकाच नाव 4-4 झालं ते कमी होणार. त्यामुळं काही कमी झाले, पण एक 5-10% मतं अजून त्या ठिकाणचे काय राहिले का, सुटले का, या देशामध्ये राज्यामध्ये राहणारा कुठलाही मतदानापासून वंचित राहू नये याकरता आमची कार्यशाळा होती. म्हणून चिंता व्यक्त केली की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर लोक सुटले असतील त्यांचं जागृत करा, जनजागरण करा. सर्वच पक्षांनी जनजागरण केलं पाहिजे. एकटी भाजपची जबाबदारी नाही आहे. आता रोहित पवार परवा गेले भेटायला निवडणूक आयोगाला, त्यांनी उलट त्यांच्या लोकांच्या सांगितलं पाहिजे आपल्या पक्षाच्या लोकांना की तुम्ही तिथे SIR मध्ये भाग घ्या, SIR मध्ये लक्ष टाका. त्यांनाही सांगितलं आहे निवडणूक आयोगाने, प्रत्येक पक्षाची मदत मागितलेली आहे निवडणूक आयोगाने. आणि त्यामुळे इकडं निवडणूक आयोगाला मदत करायची नाही, ग्राउंडवर काम करायचं नाही, तिकडे फक्त पेपरबाजी करायची, फोटो काढायचे, असं चालणार नाही. त्यामुळं आमची जबाबदारी आहे, सर्वच पक्षाची जबाबदारी आहे, आमच्या बूथ लेवल एजंटची जबाबदारी ते आम्ही पूर्ण करू. म्हणून किरीट सोमय्याजी बोलले की पुन्हा एकदा काम करा, पुन्हा चेक करा कोणतं मत सुटलं का. आणि SIR झाल्यावर मात्र मग ती परिस्थिती आहे, एकदा मतदारातून नाव गेलं तर पुढं मात्र जे परिणाम गंभीर आहेत. मतदारात नाव नसणं म्हणजे आधार कार्ड आहे, मतदाराचं नाव नाही, त्यामुळे अनेक गोष्टीचे या होणार आहे. जनगणनेवर त्या ठिकाणी प्रभाव पडणार आहे. SIR मध्ये नाव नाही, मतदारांचं नाव नाही, मग जनगणनेमध्ये नाव कसं येईल ही चिंता आहे. त्यामुळं सर्वच गोष्टीने लक्ष दिलं पाहिजे असं किरीट सोमय्याचं म्हणणं आहे.